सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। चक्रीवादळामुळे गुरुवारी मध्यरात्री सावंतवाडी शहरात झालेल्या नुकसानीची राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी शनिवारी सकाळी 11च्या सुमारास प्रत्यक्ष नुकसानीच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली। झालेली नुकसानी ही खूपच मोठी असून वेळ पडल्यास निकष बदलून नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार अशी ग्वाही त्यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली। आता जे काही नुकसान काल काय परवा जे काही वादळासारखी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सावंतवाडी तालुक्यामध्ये जे काही विविध ठिकाणी नुकसान झालंय त्याची माहिती आमच्या तहसीलदारांनी आताच आमच्या समोर ठेवली। पंचनाम्यांच्या अनुसार जवळपास 25 लाखाचं नुकसान असं ते दाखवत आहेत। माझ्या दृष्टिकोनातून झालेलं नुकसान जे का आता पाहायला मिळतंय त्याच्यापेक्षा ते कमी असं मला तरी दिसतंय आणि म्हणून त्या सगळ्यावर मी कलेक्टर मॅडम आणि प्रशासनाशी बोलून जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी देता येईल जेणेकरून जवळपास 100 जागी नुकसान झालेलं आहे अशी माहिती प्राथमिक त्यांच्याकडे आलेली आहे आणि त्यानुसार शासनाच्या निकषामध्ये बसून जास्तीत जास्त कसं त्यांना मदत करता येईल। काही गोष्टी निकषाच्या पुढे पण जाऊन विचार करायला लागतो, कारण का सगळ्याच गोष्टी निकषामध्ये बसून देता येत नाही। शेवटी लोकांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना आधार द्यायला पाहिजे, सरकार म्हणून मदत द्यायला पाहिजे आणि म्हणून आम्ही जेवढं जास्त मदत करू शकतो या दृष्टिकोनातून मदत करण्याची आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। आमदार साहेब, केसरकर साहेब असतील, नगराध्यक्ष मॅडम, उपनगराध्यक्ष सगळीच आमची ही पूर्ण टीम आम्ही जे नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या लोकांना जास्तीत जास्त मदत करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार म्हणून आम्ही पावलं टाकणार आहोत। वादळी वाऱ्याने झाडं कोसळली आणि ही परिस्थिती पावसाळ्यात होते। आपत्कालीन निधीला आगाऊ काही करत नाही। काय करण्यापेक्षा कलेक्टर मॅडमनी मला काल जेव्हा आमच्या नगराध्यक्ष मॅडमनी जसं काल मी त्यांच्याशी बोलत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं आज त्यांनी पावसाच्या पूर्वतयारी संदर्भात बैठक लावलेली आहे। जिल्हा पातळीवर पण आम्ही ही बैठक आज नाही उद्या की 2-3 दिवसामध्ये घेणार आहोत। गेल्या वर्षी पाऊस जवळपास 15 मेला आलेला होता आणि आता ज्या प्रमाणामध्ये उष्णता आणि वातावरणामध्ये बदल दिसतंय कदाचित पाऊस त्याच्याही पेक्षा लवकर येण्याची चिन्ह आहेत आणि आपला सागरी किनारपट्टीवर असलेला आपला जिल्हा आहे आणि म्हणून पूर्वतयारीच्या दृष्टिकोनातून आम्ही कामाला लागलेलो आहे। झाडं कापण्यापासून दुसऱ्या विविध तयारीमध्ये आम्ही कसं राहू शकतो, डिझास्टर मॅनेजमेंटची आमची जी यंत्रणा आहे त्याला तयारीमध्ये कसे ठेवू शकतो त्या दृष्टिकोनातून आम्ही तयारीला लागलेलो आहोत आणि जिथे जिथे गरज भासेल म्हणजे सगळं पडल्यानंतर तयारी धावपळत येण्यापेक्षा पुढच्या वेळी अगोदरपासून तयारीत राहून कमीतल्या कमी नुकसान कसं लोकांचं होईल या दृष्टिकोनातून शासन म्हणून आम्ही पावलं टाकतो। नदीतील गाळ काढण्यावरून महसूल आणि जलसंपदा यांचा समन्वय नाही। कोण सांगितलं तुम्हाला समन्वय नाही? हे असं कोणी सांगितलं? दिलेला आदेश पालकमंत्री म्हणून काढतात पण वाळू काढले म्हणून तक्रारी होतात, उपोषण परत सांगतोय तुम्हाला, परत तुम्ही 2 विषयाची गल्लत करू नका। गाळ काढण्याचे आदेश मी स्वतः दिलेले होते, इरिगेशन डिपार्टमेंट, जलसंपदा आणि महसूल। आता काढलेल्या गाळाचं काय करायचं या बाबतीमध्ये आमचं धोरण निश्चित आहे। रॉयल्टी कोणाकडून भरून घ्यायची, काय गाळाचं करायचं, 1-2 जागी कुठेतरी अगर गैरसमज झाला असेल म्हणजे पूर्ण डिपार्टमेंटमध्ये भांडण आहे अशा काही गोष्टी तुम्ही काय सांगू नका किंवा अशी काही प्रतिमा तयार करू नका। सगळ्यांमध्ये अतिशय चांगला समन्वय आहे। पालकमंत्री म्हणून माझ्या सगळ्यांवर लक्ष आहे आणि म्हणून कुठलंही डिपार्टमेंट एकाच्यावर म्हणजे एका दुसऱ्या विरोधात जाणार नाही असं चांगलं वातावरण आमच्या इकडे आहे। एक तर तुम्ही कौतुक तर करणारच नाही। गेल्या वर्षापासून आम्ही गाळ काढण्याचा कार्यक्रम करतोय। इथे पूर परिस्थिती जे नेहमी आपल्या जिल्ह्यामध्ये तयार व्हायची गेल्या वर्षी झालं नाही, ह्याही वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये गाळ काढण्याचा कार्यक्रम सुरू आहेत। ह्याचं कधीतरी चुकून अगर कौतुक केलं तर आम्हालाही थोडं बरं वाटतं। चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म आहे आणि तो धर्म आमच्या सकट तुम्हीही थोडं पाळावा अशी थोडी अपेक्षा आहे। नाहीतर आता पत्रकार दिनाच्या निमित्ताने येतोच आहे ना, पत्रकारांचा कार्यक्रम आहे,
त्यावेळी आम्हाला थोडा सल्ला देतो तुम्हाला. कोकणातल्या शेतकऱ्यांना आजही नुकसान झालं त्याच्यावर भारतीय सरकार देतोय, पण आता त्या पावसामुळे किंवा वाऱ्यामुळे अजून नुकसान होतं. तर या संदर्भात तुम्ही लक्ष द्या. नाही, सरकार म्हणून आमची निकषामध्ये राहून जेवढी मदत करू शकतो आमची मदत करण्याची भूमिका आहे. त्याच्यामध्ये आता शेवटी वातावरणामध्ये होणारे बदल हे आपल्या कोणाच्याच हातात नाही. म्हणून सरकार म्हणून जेवढी आम्ही मदत करू शकतो आम्ही निश्चित पद्धतीने मदत करणार, याच्यामध्ये काही दोन विचार नाही. पावसाळा जेव्हा आला, हा पर्यटन जिल्हा आहे, त्याचबरोबर वारंवार वीज पुरवठ्याचा लपंडाव सुरू असतो आणि पाऊस आला की झाडे तोडणे आणि त्याच्यात आणि चतुर्थीपर्यंत हा वीज पुरवठ्याचा होतो. त्यासाठी अगोदर आणि भूमिगत वीज वाहिनीसाठी काय प्रयत्न होणार आहेत का? दोन विषय, गेल्या वर्षीपेक्षा MSEBच्या कामामध्ये निश्चित पद्धतीने चांगली सुधारणा आहे. त्यांना जे सांगतो तुम्हालाही सांगतो, चांगल्याला चांगलं म्हणा थोडं. बरं आहे, आम्हाला संबंधित खात्याचे मंत्री आणि स्वतः फडणवीस साहेब आहेत. त्यांनी स्वतः अधिकाऱ्यांची आदेश देऊन आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अजून जास्त कशी मदत करू शकतो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्या जिल्ह्यासाठी त्यांनी दिलेली आहे, खर्चही करतो आहे आपण. पण काही गोष्टीमध्ये ट्रान्सफॉर्मर जळणं, कुठेतरी पोल पडणं, 100% आम्ही सुधारणं होत आहेत, झालेत असं म्हणणार नाही. पण गेल्या वर्षापासून टप्प्याटप्प्याने परिस्थिती चांगली होते, त्याच्याही पेक्षा चांगली होईल. आम्ही पूर्वतयारीच्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहोत. कुठेच आम्ही असं सांगणार नाही, कारणं देणार नाही. पण तुम्हाला विश्वास देतो, MSEBचा कारभार 100% चांगला व्हावा या दृष्टिकोनातून आमची पावलं त्या दिशेने पडतायत. भूमिगत वाहिनीच्या संदर्भात तुम्ही जे बोलले, आमचं काम सुरू आहे. आता आम्हाला डिसेंबर 2026 ही तारीख दिलेली आहे. माझी अपेक्षा आहे की ते वेळेत पूर्ण करतील आणि माझं बारकाईने त्याच्यावर लक्ष आहे. आमदार इतके सामील आहेत आणि सत्तेत महामार्गाबाबत तुम्ही आणि दोन्ही आमदार आहेत तुम्ही. दोन्ही आमदार आणि तुम्ही म्हणजे किती आमदार झाले? अच्छा, 3 झाले. अच्छा, ठीक आहे. घरामध्ये जॉईन व्हा म्हटलं, पण आता नाही, एक मिनिट. हां, नव्याने जे शक्तीपीठासाठी द्या मला तुमच्याकडे MSRDCचं अधिकृत पत्र दाखवा. तुम्ही प्रश्न विचारता म्हणजे तुमच्याकडे अधिकृत माहिती असेल, पत्र तरी असेल. नेटवर जिथे आहे ज्याचा सर्वे झाला ते बेघ्यामध्ये आणि बांध्यामध्ये जॉईन होणं असं म्हणताय, दाखवलं जाते तिथे ते आम्ही आता अहो साहेब, आम्ही मंत्रालयामध्ये बसतो. आम्ही या संदर्भात बैठका घेतलेल्या आहेत. MSRDC बरोबर बैठका घेतलेल्या आहेत. आदरणीय दीपक केसरकर साहेबांनी जी सूचना दिल्या, आमच्या सगळ्यांचं मत आहे की शक्तीपीठ महामार्ग हा आता जो जुना प्लॅन जो होता त्याच्यामुळे गोव्याला जास्त फायदा होत होता. आलेला रस्ता डायरेक्ट गोव्याला जात होता. म्हणून केसरकर साहेबांनी आम्ही लोकांनी तो पूर्ण प्लॅन बदलून बांधा आणि ह्या सगळ्या कुठल्याही गोष्टी बाधित होत नाहीत हे लिहून ठेवा, पाहिजे रेकॉर्ड करून ठेवा. आणि म्हणून असा आता आपण त्याच्यातून मार्ग आम्ही लोकांनी सगळ्यांनी मिळून काढलेला आहे, जेणेकरून आपल्या जिल्ह्याला त्याचा फायदा होईल. रेडी पोर्टशी त्याला जोडलं जाईल, जिल्ह्याला वेगवेगळ्या विकासाची दारे उघडतील. ह्या दृष्टिकोनातून आता नवीन मार्ग आपण तयार केलेला आहे. म्हणून कुठल्या तरी संघर्ष समितीच्या व्यक्तीने पत्र टाईप करतो, प्रिंट करतो आणि आमच्या पत्रकार मित्रांना देतो आणि आमचे पत्रकार मित्र लगेच हेडलाईन मारतात, असा कारभार राज्य सरकारचा चालत नाही. म्हणून मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना मी विनंती करतो, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आमचं सरकार कमीतल्या कमी गावं बाधित करून सिंधुदुर्ग जिल्ह्याला ज्याचा फायदा होईल त्याप्रमाणे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शक्तीपीठ महामार्ग करायला सांगितलेला आहे. पालकमंत्री बोलल्यानंतर तरी विश्वास बसेल की नाही? मग आता तसं ती जरा बातमी व्यवस्थित चालवा. आता पण काय विचारत होता? अच्छा, म्हणजे थेट मुंबई. मराठी सक्तीवरून रिक्षा टॅक्सीच्या मराठी सक्तीवरून सदावर्त्यांनी विरोधाची भूमिका घेतली. मनसेने त्याच्यावर सदावर्त्यांना फटकावण्याची भाषा घेतली. एक लक्षात घ्या, महाराष्ट्र सरकार म्हणून, महायुतीचं सरकार म्हणून मराठी आमच्या महाराष्ट्रामध्ये सक्तीची आहेच. प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. आमच्या परिवहन मंत्रींनी घेतलेली भूमिका, त्याचं समर्थन आदरणीय मुख्यमंत्री सकट आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे की मराठी प्रत्येकाला आलीच पाहिजे आणि प्रत्येकजण शिकेल ना. असं कोण नाही शिकणार असं कोणच नाही. कोणीही उगाच ह्या मुद्द्यावर वाद करू नये असं मतात आम्ही आहे. प्रत्येकाला मराठी शिकेल. ज्याला इथे व्यवसाय करायचा आहे, ज्याला इथे धंदा करायचा, तो नक्कीच मराठी शिकणार. आमचे उत्तर भारतीय भाऊ पण शिकतील आणि आमचे सगळे शिकतील. पण त्या निमित्ताने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न कोणी करू नये आणि हिंदूंना हल्ला किंवा हिंदूंना आम्ही मारू अशी सुख्या धमक्या
आमच्या हिंदुत्व विचाराच्या सरकार असताना तरी करू नये आमचं म्हणणं आहे. ज्यांना मराठी शिकायचं असेल त्यांना आम्ही ट्रेनिंग देऊ, त्यांना काय पाहिजे त्यांना पुस्तकं वाटू, सगळ्या गोष्टी करू. पण सरकारच्या नियमाचं पालन सगळे उत्तर भारतीय आणि सगळे अमराठी आणि सगळे आम्ही लोक करू. मराठी व्यावसायिक तर आहेत, सगळे एकत्र मिळून करू. म्हणून हा वादाचा मुळात विषय नाही. जे राज्यामध्ये कोणीही हिंदू समाजाच्या कुठल्याही व्यक्तीला धमकी देण्याचा प्रयत्न आणि ह्याला मारू त्यांना मारू हे आमच्या हिंदुत्व विचाराच्या सरकारच्या काळात कोणी करू नये. एवढीच अगर खाज असेल तर जेव्हा MIMचे कॉर्पोरेटर बोलते की आम्हाला मला मराठी येत नाही आणि येण्याची गरज नाही, तेव्हा का गप्प बसतात? मग हे कागदी वाघ कुठे जातात? जाऊन विचारा ना त्या MIMच्या कॉन्ट्रॅक्टरला की मराठी तू का बोलणार नाहीस? तेव्हा हे बिळात लपलेले वाघ कुठे असतात? हिरवा सापांना ठेचण्याची हिंमत नाही. आणि म्हणून जो नियम तुम्ही आता हिंदू समाजाला लावताना तोच नियम अन्य धर्मानं पण लावा. मग आम्हाला कळेल किती मुसलमान समाजाचे ड्रायव्हर हे मराठी बोलतात. विचारा कधी त्यांना कधी मराठी बोलायला लावणार? सगळी आग अगर हिंदूंवर कोण काढत असेल ना आणि हिंदू समाजाला फूट पाडण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही राज्यामध्ये बसलो. एक लक्षात ठेवा, आम्ही असताना कुठल्याही हिंदूकडे कोण वाकड्या नजरेने बघायला आम्ही देणार नाही. ही आमची भूमिका आहे. ज्याला मराठी येत नसेल त्यांनी मराठी शिकावं. आम्ही पण सरकार म्हणून त्यांना मदत करू. पण हा वाद कोणी करू नये आणि हिंदूंमध्ये कोणी फूट पाडू नये आणि हिंदूंकडे वाकड्या नजरेने बघायची कोणीच हिंमत करू नये. शिंदेच्या शिवसेनेमध्ये याच विषयावरून 2 गट पडले पाहायला मिळतात. शिंदे साहेब समजवतील ना निरुपमना. शिंदे साहेब सक्षम आहेत. अगर निरुपम आपल्या सरकारच्या विरोधात अगर काही भूमिका घेत असतील तर शिंदे साहेब समजवतील त्यांना की बाबा असा जाऊ नकोस. संपला विषय. चला आता ऊन वाढते ना तर आम्हाला नुकसान भरपाई द्यायला लागेल. संजय राऊत म्हणतात की भाजप निर्लज्ज झाले. संजय राऊत म्हणतात की त्या जे राज्यसभेवरती खासदार आलेले आहेत त्यांच्यावरनं संजय राऊत असं म्हणतात की चड्डा सारखे जे खासदार आहेत त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे किंवा भाजप त्यांना खासदार करत आहे. भाजप निर्लज्ज झाली. भारत निर्लज्जची व्याख्या काय आहे हे त्याला चांगल्या पद्धतीने माहीत असल्यावर त्याला सगळेच निर्लज्ज वाटत आहेत. निर्लज्ज हे मातोश्रीचा 3ऱ्या माळ्यावर बसलाय. म्हणून निर्लज्ज काय असतो त्यांनी आपल्या मालकाकडे पाहून सांगावं. तुमच्या भूमिकेनंतर जिल्ह्यात MD फिजिशियन आणि सगळे डॉक्टर मात्र खाली जे आरोग्य सेवा वगैरे पाहिजे ते पण भरू. चिंता करू नका. आता एप्रिल मे जून हे सगळे भरती करण्याची हा सीझन आहे. सगळ्यांना भरती करू. उद्धव ठाकरेंनी संयम ठेवला. तुझं बरं आहे रे, तुझं बरं आहे. आमचा त्रास आहे, आमच्याकडे आहे अजून. नोटिफिकेशन आता आलेलं आहे. मी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून माझ्या संपर्कात व्यापारी समाजाचे जे प्रमुख आमचे संजय सावंतजी, जिल्हा व्यापारी समाजाचे प्रमुख संजय सावंतजी माझ्या संपर्कात आहे. मी आमदार होतो तेव्हा जिल्हावासियांवर टोल लागायला दिला नाही. म्हणून टोल अगर चालू पण झाला तर MH07च्या कुठल्याही गाड्याला टोल लागणार नाही. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. चिंता करू नये. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.